स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी भाजपाकडे 570 अर्जाची एक म्हणजे मागणी आहे आणि अनेक अर्जांमध्ये एक असे अर्ज आहेत की त्या अर्जांतून छाननी करून 20 नाव आणि 20 मधून 9 नाव अशा पद्धतीची ही छाननी आहे, पक्षीय स्तरावर आहे। पण हे सगळं करत असताना एक नाव असं आहे की त्यांचा योगदान किंवा पक्षाला दिलेलं योगदान किंवा पक्षाच्या बाहेर उभारून केलेलं पक्षीय काम याची सगळ्याची दखल घेत एक नाव चर्चेत आलं आणि ते म्हणजे सुधा आळीमुळे। नावामध्येच एक वजन आहे आणि तुम्हाला यंदाच्या वेळी स्वीकृत नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी यासाठीचे प्रयत्न करतायत का आणि कशासाठी? माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे की पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सरचिटणीस म्हणून सेवा करण्याची संधी दिली आणि 20 नावामध्ये सुधा आळीमुरे हे नाव आलं, ही सुद्धा माझ्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे। गेल्या 20 वर्षाची पतंजलीच्या माध्यमातून केलेली मी सेवा आणि आत्ताही जेव्हा पार्टीने मला सेवा कार्याची संधी दिली त्यावेळी प्रामाणिकपणे मी माझं काम करत राहिले। आज निर्देश होते फॉर्म भरणं, पार्टीकडून तसा काही आदेश नव्हता, पण 18 तारखेला 11 ते 1:30 वाजेपर्यंत फॉर्म सबमिट करायचे अशा सूचना होत्या आणि ह्या सूचनेप्रमाणे आत्ता मी माझा फॉर्म भरलेला आहे। 20 तारखेला अंतिम निकाल आपल्याला बघायला मिळेल। जवळपास तुम्हाला एक संधी पण होती, तुम्हाला उमेदवारी घेता आली असती, का घेतली नाही तुम्ही? खरं तर तेव्हा अजून थोडासा विचार करायला पाहिजे होता असं मलाही प्रामाणिकपणे नंतर वाटलं। पण आता बॅकडोर येऊन तुम्हाला फक्त नगरसेवक होता येतं, जर का निवडून आला असता लोकप्रतिनिधी म्हणून तर आज रंजिता चाकवते यांच्यासोबत तुम्ही फाईटला आला असता आणि बऱ्यापैकी तुम्ही त्यांच्या स्पर्धक म्हणून राहिला असता, पक्षीय स्पर्धक। याच्यामध्ये मी हा प्रामाणिक विचार केला की बाबा माझ्यापेक्षा सुद्धा जुने कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, वर्षानुवर्ष ते सेवा देत आहेत। निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अजून आपण नवीन आलेलो आहोत, जरी मला कार्याचा संघटनेचा अनुभव असला तरी सुद्धा पक्षकार्य ह्या दृष्टीने मी नवीन होते आणि जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून मी चर्चेतून माझं नाव मागं घेतलं। खूप मोठं मन आहे, मग आताच इतकं मोठं मन कसं काय हे झालं? आता कुठे तडजोड झाली? तडजोड झाली म्हणता येणार नाही, इच्छा व्यक्त केली होती। कुणाकडे आणि कधी? मी इच्छा व्यक्त केली होती आपल्या आदरणीय शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर आणि आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे या दोघांकडे इच्छा व्यक्त केली होती आणि त्याप्रमाणे मी आज फॉर्म भरलेला आहे। फॉर्म भरलाय, फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला हेही माहिती आहे की 20 मध्ये नाही तुम्ही 9 मध्ये आहात? अजूनपर्यंत तशी हे पक्षीय मला बाईट नको, मला म्हणजे तुम्हाला कुणालाच माहित नाही, पण 9 मध्ये तुम्ही आहात, संभाव्य मध्ये आहात हे मला माहित आहे। बरं ठीक आहे, शब्द खरे हो, तुमच्या तोंडात साखर पडो। परमेश्वर असं म्हणतात की बाबा सोलापूर शहराच्या विकासाला योगदान देण्यासाठीचे एक व्यवस्था म्हणजे स्वीकृत नगरसेवक, काय तुमचं योगदान असेल सोलापूर शहराला? गेली 20 वर्ष मी योगाच्या माध्यमातून सेवा करण्याची प्रामाणिकपणे तयारी करत होते आणि आताही पार्टीच्या माध्यमातून त्याच पद्धतीची निष्ठेनी आणि प्रामाणिक सेवा, लोकहितासाठी जे काही काम असेल ती कामं मी करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि मी जनतेतून आलेली एक महिला आहे। मला कुठलाही राजकीय बॅकग्राऊंड नाहीये, कुणीही माझा गॉडफादर नाहीये। जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचा आग्रह मला होता की ताई तुम्ही आता राजकारणात यावं, समाजकारण करत करत तुम्ही राजकारणात यावं आणि अजून समाजहिताची कामं तुमच्या हातून व्हावी, तर ही जनतेची प्रामाणिक इच्छा होती आणि त्यांच्या आग्रहाखातरच मी हा निर्णय घेतला होता राजकीय क्षेत्रात येण्याचा। आणि आता सुद्धा जेव्हा इलेक्शन झालं उमेदवारीच्या वेळी सुद्धा मला खूप आग्रह होता सगळ्यांचा, पण तेव्हा मी माघार घेतली। पण आता स्वीकृतच्या वेळी सुद्धा मला माझ्या कार्यकर्त्यांनी, पतंजलीच्या लोकांनी आणि माझे काही योगप्रेमी लोक आहेत, साधक आहेत, त्या लोकांनी खूप आग्रह केला आणि म्हणून हा स्वीकृतचा अर्ज मी आज भरला। बरं, एकूणच सगळा हा पसारा बघितल्यानंतर एक जाता जाता शेवटचा प्रश्न, पक्षामधला किती दिवसाचा प्रवास आहे माझा? सप्टेंबरमध्ये मी
कार्याला सुरुवात केली होती. आणि तसं बघायला गेलं तर पतंजली योगपीठाचं भारत स्वाभिमान हे जे संघटन आहे ते राजकीय संघटनच आहे. आणि या भारत स्वाभिमान राजकीय संघटनेची मी महामंत्री आहे महाराष्ट्र राज्याची. तर या संघटनेच्या माध्यमातून मी गेली 10 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करते. पण हे कार्य माझं छुपं होतं, समोर उघड येत आहे. आता उघड आलेलं. बरं, उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? नक्कीच झालं. क्या बात आहे. वेळ न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.